टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सुसंस्कृत पुणे म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये नक्की काय चाललंय असाच प्रश्न उपस्थित होतोय, कारण की सातत्यानं वेगवेगळे प्रकार जे आहेत ते समोर येतात। सध्या मी पुण्यातील कोरेगाव स्थित असलेल्या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये असलेला आफ्टर्स पब, या आफ्टर्स पबमध्ये अल्पवयीन मुलांनी खरं तर या ठिकाणी पार्टी केली आणि ती पार्टी केल्याच्या नंतर जे हा रस्ता आहे त्या समोरच्या रस्त्यावरती पार्किंग केली। रस्त्यावरती येत मद्य प्राशन करत इथल्या जे स्थानिक नागरिक आहे या स्थानिक नागरिकांना त्यांनी त्रास दिला। त्यावेळी जे ज्येष्ठ वयोवृद्ध जे नागरिक आहेत त्यांनी त्यांना विचारपूस केल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यासोबत हुल्लडबाजी केली असा जो आहे तो इथल्या स्थानिकांचा आरोप केला जातोय। खरं तर इथले स्थानिक काही तरुण या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। नक्की काय प्रकार झालेला होता, काय झालेलं होतं या ठिकाणी? सर, आम्ही या सोसायटीमध्ये राहतो। सद्गुरू आईट्स ही सोसायटी आहे। याच्यामध्ये 80% वृद्ध लोक राहतात आणि प्रॉब्लेम असा आहे की हा जो वरती बार आहे हा बार रात्री 1:30, 2, 2:30 वाजेपर्यंत चालू असतो। त्याच्यानंतर आमचे काही लोक वयस्कर भाजी आणायला गेले होते, त्यावेळेस ते येत असताना इथे कमीत कमी 250-300 पोरं वरती, त्यांचं वयसुद्धा नव्हतं, 17-18 वर्ष असेल त्यांचं। ह्यांनी कुणी ID सुद्धा चेक नाही केलं। ज्यावेळेस पोलीस आले त्यावेळेस ID सुद्धा चेक नाही केलं। त्याच्यानंतर आता अशी परिस्थिती आहे की आमच्या हे कोरगावकर ह्याच्या वडिलांचं वय आणि थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा पहिला बायपास झाला होता, तर त्या एका मुलाने त्यांची गचोंडी वगैरे पकडली। गचोंडी पकडल्यानंतर त्यांचा BP पण हाय झाला। तर मग त्याच्यानंतर आमच्या सोसायटीतले काही लोक आली त्यांना अडवण्यासाठी। तर मग ह्या हॉटेलचा कोण मालक आहे, काय नाव त्यांचं, पानसरे म्हणून, प्रशांत पानसरे यांनी म्हणलं आमची गचोंडी धरली, दमदाटी करायला लागली, असं बरंच काय काय, तुला बघतो आम्ही काय करतो। ठीक आहे, पण तुम्ही एखाद्या वयस्कर माणसाला कसं मारू शकता ना? नक्की या ठिकाणी काय प्रकार म्हणजे रस्त्यावरती येऊन थांबलेले होते किंवा माझ्याकडे मी व्हिडिओ काढलेले आहे त्याचे, तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता त्याचे। आता त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं तरी लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये किती छोटी छोटी मुलं आहे। पण ह्या सर्व प्रकार घडत असताना हे बघा सर, आता ह्या मुलांचं वय बघा, 16, 17, 18 वर्षाची मुलं पण नसणार आहे सर। एक सेकंड, बघा ती मुलं बघा सर। तर हा सर्व प्रकार या ठिकाणी घडल्याच्या नंतर बघितल्यानंतर तुम्ही इथल्या पोलिसांची संपर्क साधल्याच्या त्यांच्याकडून काय कारवाई करण्यात आली? आता पोलिसांनी कंप्लेंट आमच्या काही सोसायटीच्या काही लोकांना घेऊन गेले आहेत पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी। त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळा ह्याच्या आधी पण आमचे 20 ते 25 कंप्लेंट देऊन झाले तरी सुद्धा काही त्याच्यावरती कारवाई होत नाही। मग ह्या बाबतीतलं काही तुम्ही निवेदन पत्र वरिष्ठांकडे सोपवलं आहे का? सोसायटीने बऱ्याचशा वेळेस पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे, परत कमिशनर ऑफिसला पण अर्ज केलेले आहे, पण त्याचं काही निवारणच होत नाही। तुमची काय मागणी, काय कुठल्या मागणीवरती तुम्ही थांबत, तुमची काय यावरती कारवाई? आम्हाला हे हॉटेल बंद करून हवं आहे आणि आमच्यावर जे वृद्ध लोकांना त्रास होतोय रात्री 1:30, 2 वाजेपर्यंत जे DJ वाजतो यांचे जे रोज पिऊन खाऊन आमच्या सोसायटीच्या इथं गेटवरती मुततात, बाटल्या तुम्हाला स्वतः तुम्ही बघा बाटल्या दिसत्या, एवढी बेकार परिस्थिती। साधारण आता जो आज प्रकार घडला याच्यामध्ये साधारण किती मुलं मुली होते आणि एकत्रित रस्त्यावरती आले? बघा इथे रस्त्यावरती व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ देऊ शकतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 250, 300, 400 पोरं सापडतात आणि त्याच्यामध्ये कोणी असं नव्हतं की त्याचं वय कमी, सगळ्यांचं वय जे होतं 17, 18, 22च्या आतमधलीच पोरं होती, सगळे कॉलेज क्राऊड होता। आपण एकंदरीत बघू शकतो की इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की अल्पवयीन जे मुलं होती ती मुलं या पबमध्ये आलेली होती, त्यांच्याकडून मद्य प्राशन करण्यात आलं, त्यावरती त्या रस्त्यावरती आले आणि रस्त्यावरून त्यांचा जो धिंगाणा आहे तो सुरू होता। इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची विचारपूस केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी या ज्येष्ठ नागरिकांसोबत हुल्लडबाजी केल्याचा जो प्रकार, धक्कादायक प्रकार जो आहे तो सध्या पुण्यामध्ये घडलेला आहे। याच्यावरती नक्की आता पोलीस प्रशासन काय महत्त्वपूर्ण भूमिका घेत आहे हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।